मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आता मला तुम्हीच सांगा, अमित शहा बरोबर बोलत आहेत की राहुल गांधी? परवाच्या दिवशी अमित शहा असं म्हणाले की वो दिन दूर नहीं जब देश में अंग्रेजी बोलने वाले लोगों को शर्म आएगी. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं होतं की इंग्रजी बोलणं ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे, असे दिवस लवकरच येणार आहेत. त्याच्यावर राहुल गांधी यांचं उत्तर जे आलेलं आहे ते राहुल गांधी असं म्हणतात की भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये असे भाजप आणि RSSला वाटते. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषे इतकीच महत्त्वाची भाषा आहे. ही भाषा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही तर आत्मविश्वासही वाढवते. आजच्या काळामध्ये इंग्रजी बोलणं जर तुम्हाला येत असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. यापुढेही राहुल गांधी असं म्हणाले की इंग्रजी भाषा हा एक गेटवे आहे. इंग्रजी भाषा हे एक हत्यार आहे. जर तुम्हाला इंग्रजी आलं तर तुम्ही कुठेही घुसू शकता. हा एक तुम्हाला एंट्रन्स पॉईंट मिळतो असं राहुल गांधी म्हणतात. आणि राहुल गांधी यांचं बोलणं हे मला बरोबर वाटतं. याचं कारण म्हणजे आजच्या जगामध्ये इंग्रजी बोलणं ही फक्त एक भाषा नाही राहिलेली आहे, तर हे एक स्किल झालेलं आहे. जसं कम्प्युटर तुम्हाला हँडल करता येणं, तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी हँडल करता येणं हे एक स्किल आहे की नाही, तसंच इंग्रजी भाषा येणं हे सुद्धा आजचं स्किल आहे. अर्थात तुम्हाला ते हवं आहे की नको आहे हा तुमचा चॉईस आहे. परंतु राहुल गांधी जे म्हणतात ते बरोबर आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत असेल, तुमच्या मुलाबाळांना जर इंग्रजी खूप चांगलं येत असेल ना, तर भारतात जरी नोकऱ्या नसतील तरी तुमचं मूलबाळ हे बाहेरच्या देशातल्या नोकऱ्या घरी बसून मिळवू शकतं आणि घरी बसून बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी काम करू शकतं. फक्त एकच स्किल त्यांना जरुरी आहे, ते म्हणजे इंग्रजी भाषा येणं. आणि त्यामुळे राहुल गांधींचं म्हणणं मला बरोबर वाटतं. अमित शहा जेव्हा म्हणतात की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, तेव्हा अमित शहा यांनी स्वतःच्या पक्षामधल्या पहिले नेत्यांच्या मुलांकडे बघायला पाहिजे. या भाजपमधल्या नेत्यांची जर लिस्ट काढली ना, तर इतकी मोठी लिस्ट आहे की जवळपास प्रत्येकच नेत्याने आपल्या मुलाबाळांना बाहेरच्या देशात शिकवलेलं आहे. अनेकांची मुलं आजसुद्धा बाहेर शिकत आहे. आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुलगी आत्ता जस्ट 10वी झाली. आता ती पुढे बाहेरच्या देशामध्येच शिकणार आहे. जर का एवढंच इंग्रजी बोलणं हे लाजिरवाणी गोष्ट असती तर ह्यांनी पाठवले असते का आपले लेकरं बाहेर? आता मला सांगा, पियुष गोयल भाजपचे नेते आहेत, यांचा मुलगा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलाय. प्रकाश जावडेकर यांचा मुलगा बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलाय. राजनाथ सिंग भाजप नेता आहे, यांचा मुलगा लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकलाय. निर्मला सीतारामन यांची मुलगी नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली आहे. रविशंकर प्रसाद यांचा मुलगा कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला आहे. हे सगळे भाजपचे नेते आहेत आणि यांचे मुलं हे कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहे? सगळे बाहेरच्या देशातल्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत ज्या फक्त इंग्रजी भाषेवर चालतात. इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण होतं, इंग्रजी भाषेमध्ये शिकवलं जातं आणि परीक्षाही होतात. मग जर इंग्रजी बोलणं हे जर इतकंच लाजिरवाणं असतं तर ह्यांनी आपल्या लेकरांना असं मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं नसतं. मग जेव्हा अमित शहा असं बोलतात तेव्हा मला त्यांच्या या वाक्याकडे जरा आपण जर व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येतं की यांचा हेतू चांगला नाही आहे. यांचा हेतू चांगला असता तर हे असे बोलले नसते. यांच्या हेतूमध्ये हे खरोखर दिसतंय. राहुल गांधी जे म्हणतात की गरिबांच्या मुलांनी पुढे जाऊ नये असंच यांना वाटतं. RSSवाल्यांना खरोखर असं वाटतं की बहुजनांची मुलं जर इंग्रजी शिकतील तर नवीन विचार आत्मसात करतील, नवीन पुरोगामी विचार आत्मसात करतील. त्यांना जगभरामध्ये जे काय नवीन तंत्रज्ञान चाललेलं आहे, विज्ञानामध्ये काय काय नवीन शोध होत आहेत ते माहिती होतील. आणि भाजप आणि नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार, विज्ञान यांचा आधीपासून वाकडा आहे. भाजपला वैज्ञानिक दृष्टिकोन खपतच नाही. त्यांना सगळ्यांना मागे घेऊन जायचं 50 वर्ष आधी. हे बघा, आपल्या देशामध्ये ना खूप चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. ग्रेट लोक होऊन गेलेले आहेत. शून्याचा शोध भारतामध्ये लागलेला आहे. अणूचा शोध जो आहे तो आपल्या इथल्या कणाद ऋषींनी सांगितलेला आहे. अणू काय आहे, पायथागोरसचा जो थेरम आहे, पायची व्हॅल्यू भारतामध्ये माहिती झालेली आहे. वरामिहीर आहे किंवा आर्यभट्ट आहे किंवा कणाद आहे. खूप ग्रेट लोक भारतामध्ये होऊन गेले निश्चितच. पण त्याच्यानंतर काय झालं? 2014 नंतर भारतामध्ये असा कुठला नवीन शोध लागला मला सांगा? आणि तो का नाही लागलेला आहे? कारण शिक्षणाकडे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आज इंग्रजी शिकू नका असं म्हणत असताना परत एकदा ते तुमच्या पोरांना दुसरंच काहीतरी दुसरीकडे वळवण्यासाठी तयार करतायत. जे लोक इंग्रजी शिकणार नाही म्हणजे नवीन विज्ञान शिकणार नाही, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी शिकणार नाही, म्हणजे नवीन नाही शिकणार आणि मग सोपं जाईल यांना यांचे भक्त बनवायला.
त्यामुळे यांचं ऐकू नका. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की तुमच्या मुलांना मराठी तर शिकवाच, मराठीचा अभिमान असला पाहिजे. या भारतामधल्या ज्या भाषा त्यांना मुलांना शिकवायच्या त्या शिकू द्या, पण इंग्रजी मात्र शिकवाच. कंपल्सरी इंग्रजी खूप चांगलं आलं पाहिजे तुमच्या मुलाबाळांना. आज भारतामध्ये ऑलरेडी यांनी नोकऱ्या तर दिल्या नाही, वादे खूप मोठे मोठे केले पण दिल्या नाही. त्यामुळे आज भारतामधल्या खूप मुलांना ज्या नोकऱ्या बाहेरच्या देशातल्या मिळालेल्या आहेत की नाही, जे घरी बसून काम करतात वेगवेगळ्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीसाठी, कंपन्यांसाठी, ते त्यांना इंग्रजी चांगलं येते म्हणून ते करू शकत आहेत. आणि तुमची मुलं जर इंग्रजी शिकतील तर खरोखर ते कुठलाही जॉब कुठेही घुसू शकतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये घुसू शकतील, कुठल्याही बाहेरच्या कंपन्यांमध्ये घुसू शकतील. आज जगभरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या हे इंग्रजी बोलणाऱ्यांना प्राधान्य देतात. आज जगभरामधल्या मोठे मोठे युनिव्हर्सिटीज, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, ह्याच्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, इथे इंग्रजी भाषा येत असेल तर तुम्हाला खूप लवकर शिकता येऊ शकतं इथलं नवीन जे काय सगळं चाललेलं आहे. जगभरामध्ये आज 1.5 बिलियन लोक इंग्रजी बोलतात. ही ट्रॅव्हल, ट्रेड आणि कम्युनिकेशनची भाषा झालेली आहे. तुम्हाला जगभराशीतल्या लोकांशी कनेक्ट करायचं असेल, तुमचा व्यापार करायचा असेल, बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला जर इंग्रजी येत असेल तर त्यांनी ह्या गोष्टी खूप सोप्या होतात. माझं म्हणणं असं बिलकुल नाही की इंग्रजी येत नसेल तर बाबा त्यांचं काहीच होणार नाही, नाही असं काही नाही आहे. पण इंग्रजी हे आजचं स्किल आहे आणि हे भाजपवाले यांचा हेतू बिलकुल चांगला नाही आहे. यांचे सगळे भाजपमधल्या लोकांचे जर का लेकरं बाहेरच्या देशात इंग्रजी शिक्षण घेत असतील आणि हे जर तुम्हाला सांगत असतील ना की लाज वाटते, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे की यांना असं वाटतं गरिबांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये, बाहेरच्या देशात जाऊ नये, कारण की त्या संधी फक्त एका पर्टिक्युलर जातीतल्या लोकांसाठी राखीव राहाव्या. एका पर्टिक्युलर जातीतलेच पोरं इंग्रजी शिकावेत, पुढे जावेत, त्यांना मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळाव्या आणि त्यांना मग तुमच्यावर सत्ता गाजवता येईल, हेच आहे. आणि हे षडयंत्र तुम्ही समजून घ्या. अजूनही भाजपमधले जर का अनेक कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की आपल्या सर्वोच्च ह्या दोन नेत्यांचे हेतू खूप चांगले आहेत, तर हे जे काय बोलत आहेत त्या प्रत्येकच वाक्यावरून कळत आहे की यांचे हेतू चांगले नाही. आणि दुसरं, यांना हिंदी थोपायची आहे महाराष्ट्रावर. गुजरातमध्ये हिंदी शिकवतात का? हो, नाही शिकवत. मग महाराष्ट्रात का हिंदी शिकवायची आहे? राज ठाकरे बरोबर बोलतात. जर का यांची हिंमत असेल तर त्यांनी गुजरातमध्ये हिंदी कंपल्सरी करून दाखवावी ना. पण नाही, महाराष्ट्रातल्या मुलांना पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करायची आहे. तिथे मानसोपचार तज्ज्ञ, लहान जे चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात ना, ते सुद्धा सांगत आहेत की 3 भाषा नका शिकवू. अरे हिंदी असंही लेकरू शिकता ना, आम्हाला कोणी शिकवलं नाही तरी आम्हाला हिंदी येते, आणि तुम्हाला पहिलीपासून काय हिंदी शिकवायची आहे? शिकतील ना पोरं, पुढे गेल्यावर हिंदी शिकतील. पण देवेंद्र फडणवीस 2 महिने आधी खोटं बोलले, म्हणाले की नाही हिंदी सक्ती नाही आहे, ऑप्शनल आहे. आणि आता GR काढलाय, त्याच्यामध्ये काय आहे? हिंदी तर आहेच, अनिवार्य आहे, म्हणजे शिकवावं लागणारच आहे. ह्याला म्हणतात दुटप्पी वागणूक. आणि जी व्यक्ती इथल्या देशावर, इथल्या नागरिकांवर खरोखर प्रेम करते, जिला खरोखर हे असते की नाही मी कमिटेड आहे, मी सत्यवचनी असलं पाहिजे, मी निदान खरं बोललं पाहिजे, मी फेक असं वागायला नाही पाहिजे असं वाटत असणारी व्यक्ती असं बोलत नाही. त्यामुळे राहुल गांधी जे बोलत आहेत ना, गरिबांच्या मुलांनी पुढे जाऊ नये असं वाटतं, हे बरोबर आहे. आणि कोणतीही भाषा बोलण्याचा लाज का वाटावी कुणाला? मी तर म्हणते आपल्या देशातल्या सगळ्याच भाषा खूप चांगल्या, कुठलीच भाषा वाईट नसते. भाषा हे काही माणूस नाही आहे वाईट असायला. भाषा ही एक न्यूट्रल गोष्ट आहे, आणि एखादी भाषा चांगली आणि एखादी भाषा वाईट असं म्हणणं हे सुद्धा असंस्कृत असण्याचं लक्षण आहे. मी हे म्हणत नाही आहे इंग्रजी भाषा चांगली आहे, नाही, सगळ्याच भाषा चांगल्या आहेत. पण इंग्रजी हे आजचं स्किल झालेलं आहे. आपल्याला काळानुसार पुढे जायला पाहिजे. पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर जे सध्या काळामध्ये सध्या जे काही ट्रेंडिंग आहे, सध्या जे जगभरामध्ये इनोव्हेशन्स होत आहेत, जगभरामधले रिसर्च पेपर ज्याच्यामध्ये छापून येत आहेत, विज्ञानातल्या जास्तीत जास्त गोष्टी ज्या भाषेमध्ये छापून येत आहेत, ती भाषा येणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि त्यामुळे मला खरोखर असं वाटतं भारतातल्या प्रत्येक मुलाने इंग्रजी भाषा शिकावी. आणि यासोबत जी कोणती तुमची मातृभाषा असेल, मग गोंडी असेल तिचा अभिमान बाळगा, मराठी असेल तिचा, कोकणी असेल तर तिचा. फक्त आपली मातृभाषा आणि जगामध्ये आज जी भाषा चालत आहे ती, या 2च भाषा महत्त्वाच्या असतात. बाकी सगळ्या भाषा खूप चांगल्या आहे, हिंदी भाषा खूप चांगली आहे, हिंदीतले लोक खूप चांगले आहेत, पण चांगलं नाही ते म्हणजे या सत्ताधाऱ्यांचे हेतू. तर हे मला आज तुम्हाला सांगायचं होतं. जर का तुम्ही अमित शहा यांचं ऐकलं तर देश अजून 50 वर्ष मागे न्यायचा यांचा प्लॅन दिसतोय.
त्यामुळे हे समजून घ्या. या सगळ्या गोष्टींवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. बरेच दिवसाचा गॅप पडलेला आहे, मला व्हिडिओ करता आला नाही, मी बाहेरगावी होते. पण आता रोज व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे नक्की शेअर करा. थांबते. थँक्यू सो मच.